नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा व्लॉग आहे डीमार्ट शॉपिंगचा. तर आत्ता मी सारांशला सोडणार आहे स्कूलला. त्याच्या आधी मी माझ्या पार्टनरला पिक केलं. माझ्या पार्टनरला म्हणजे माझ्या बाजूला राहणारी एक मैत्रीण आहे. तिची मुलगीसुद्धा सेम स्कूलमध्ये आहे. सो आम्ही दोघी म्हणून एका ऑटोने जातो आणि येताना पण एका ऑटोने येतो. तर आम्ही मुलांना स्कूलला सोडून आमची लेडीज गँग चालली आहे डीमार्टला बाय बस. तर हा आहे वाशीचा बस डेपो, नवीन बस डेपो. तर आम्ही इथून बसने जातो आहे कारण का आमच्यासोबत मुलं नाही आहेत. आम्ही जेव्हा आमच्यासोबत मुलं नसतात तेव्हा आम्ही शक्यतो बसने वगैरे प्रवास करतो किंवा वॉकिंग. ते बरं पडतं, मज्जा पण येते. मुलं असल्यानंतर आम्हाला ऑटोने जावंच लागतं. सो डीमार्टला ह्यासाठी बिकॉज मला खूप महत्त्वाच्या 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या आणि काय नवीन आलं आहे का ते पण चेक करायचं होतं. तर म्हटलं आता मुलांना स्कूलला सोडल्यानंतर आमच्याकडे 2-3 तास असतात, तर बसून काय करणार. त्यासाठी आम्ही हे असं काही काम असेल तर असं बाहेर कुठेतरी जातो. बाहेर म्हणजे आसपासच डीमार्ट किंवा मिनी मार्केट किंवा मॉल किंवा भाजी मार्केट वगैरे. तर हे आता मी ब्रेड सेक्शनमध्ये आले. ब्रेड सेक्शनमध्ये मला काही आवडलं नाही. मग आले पुढे तर मेयोनीजमध्ये ऑफर होते, पण मला एवढा मोठा पॅकेट लागत नाही जास्त. 1-2 महिन्यामध्ये मॅक्झिमम लागतं थोडंसं, पण लागतं तेव्हा मी नवीनच आणते. ते असं भरून ठेवत नाही. आणि मग आले मी बिस्किट सेक्शनमध्ये, तिथे काही मिळालं नाही. मग आले बुक सेक्शनमध्ये, तिथेसुद्धा मला काही पाहिजे ते मिळालं नाही. मग आम्ही आलो परत इथे खाऊच्या सेक्शनमध्ये. तर तिथे चिक्की, काजू कतली वगैरे ज्या असतात ना तिथे, तर तिथे मला गचक मिळालं. तर ते गचक भेटलं. गचक काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर कपड्यांमध्ये सुद्धा आम्हाला काही एवढं आवडलं नाही म्हणून आम्ही आलो परत चप्पल बघण्यासाठी. तर मला ही चप्पल आहे ना सँडल टाईप, ती प्रचंड आवडली. म्हणजे अगदी युनिक होती. अशा डिझाईनमध्ये खूप साऱ्या होत्या तिथे, पण हा जो कलर कॉम्बिनेशन होता ना, पुढच्या बेल्टला ग्रीन कलर आणि मागे लाईट ब्राऊन कलर होता, पण एवढा सुंदर होता. पायांनासुद्धा सूट होत होता. पण मला माझ्या साईजची काही मिळाली नाही. सो मी कॅन्सल केलं आणि इथे आले चादरी गोदडी बघायला. तर ह्याच्यामध्ये होते मस्तपैकी असे हे ब्लँकेट शिवलेले, जसे आपण गोदडी शिवतो ना तशाच पद्धतीने शिवले होते, पण छान होते. रिजनेबल प्राईज होते. ॲक्च्युली घाईमध्ये मला प्राईस बघितलं नाही मी, म्हणजे ते प्राईजचे टॅगचा व्हिडिओ बनवला नाही. आणि तिथे फोल्डिंगच्या गाद्या होत्या सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे, जे मी पहिल्यांदाच डीमार्टमध्ये बघितलं, पण मला त्या खूप भारी वाटल्या. म्हणजे हलक्या होत्या आणि यूज करायला चांगल्या वाटल्या मला त्या. 3 फोल्डिंग होत्या त्या गादीला. नेक्स्ट टाईम मी नक्की त्याची प्राईज वगैरे बघेन. आणि मग आम्ही पर्स बघितले, हे सुद्धा थोडं वेगळे होते. सर जो वेगवेगळ्या गोष्टी मी नवीन नवीन बघत होते ना तेच मी कॅप्चर केलं आहे. फक्त तवे जरा नेहमीच बघतो तवे डबे, पण मला प्राईज बघायचे होते तव्यांच्या, कारण का मला कढई वगैरे घ्यायची होती. सो मी फक्त प्राईज बघत होते कोणते कसे आहेत ते, साईज वगैरे. मग हे सगळं बघून आले डबे बघायला. डबे ह्यासाठी कारण का फ्रीजमध्ये काही ठेवायचं असेल तर डबे कमी पडतात आणि स्टीलचे डबे हे बेटर असतात. सो स्टीलचे डबे बघितले, तर प्राईज वगैरे बघून घेतले, पण घेतलं नाही, घ्यायचं नंतर बघेन. तर मग आले सर्विंग प्लेट्स बघायला. सर्विंग प्लेट्स यासाठी कारण आता मी व्हिडिओ बनवते कधीतरी असं फूडचे वगैरे, तर सर्विंगसाठी कोणते प्लेट्स घेऊ ह्याच्यात फुल कन्फ्युजन होतं. मग ते पण ठेवले. मग आले काचेचे डबे बघायला टिफिनसाठी, लंच बॉक्ससाठी, कारण का मिस्टरांना ऑफिसमध्ये ओव्हन आहे. सो ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी हे बरं पडतं. पण त्याच्यासाठी मला जे पाहिजे होते ते पिजनचे पाहिजे होते, पण ते काय मिळाले नाही. मग मी फायनली हे 3 डिश घेतले आणि मग पुढे आले. पुढे आल्यानंतर तेलाचे डबे बघितले, ते सुद्धा घेतले नाही कारण का मुलांचं स्कूल सुटायचं टायमिंग झालं होतं. सो मी हे असं सगळं चेक करत करत इथे मला एअर फ्राय दिसलं. एअर फ्रायसुद्धा रिजनेबल प्राईजमध्ये होतं. पिजनचंसुद्धा होतं आणि ज्युसरसुद्धा होतं. मला तरी चांगलं वाटलं. नेक्स्ट टाईम मी नक्की बघेन. मग हे सगळं बघून आम्ही घाईघाईमध्ये बिलिंग करून फटाफट बाहेर पडलो. मुलांना पिक करण्यासाठी जायचं होतं. सो बिलिंगचा व्हिडिओ काही बनवता आला नाही. आणि हा आहे 40 पीस. तर हा मला रिटर्न करायचा आहे. तो लक्षात ठेवा की नेहमी घेताना पहिले चेक करा की घेतलेली वस्तू बरोबर आहे की नाही. ते माझं राहून गेलं कारण का खूप घाई झाली. तर हा थोडा व्हाईट पीस थोडा फॉल्टी निघाला. आणि आता मी सांगते गचक.
तर गचक आहे ना पंजाबमधून बाबांनी आणलं होतं. सो इथे आमच्या मोठ्या जाऊबाईंनी सांगितलं बाबांना की हे आहे ना ते आपल्याकडे डीमार्ट सर्व्हिसमध्ये सुद्धा मिळतं. म्हणून मी आज चेक केलं तर हे होतं. 500 ग्रामचा पॅकेट होता 105ला. बाय वन गेट वन फ्री होतं म्हणून मला 105ला मिळालं. पण एक पॅकेट हा तसा 210चा आहे. पण इतकं छान लागतं ना हे गचक, म्हणजे जसं आपण शेंगदाणा चिकी खातो ना त्याच्यापेक्षा डिफरंट चव असते ह्याची. नक्की ट्राय करा कधीतरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.